हॅलो मिस, आत्ताही मी तुला चान्स देतोय. स्टे अवे फ्रॉम मी. आय एम व्हेरी बॅड बॉय हां, तो बोलला. तशी ती पण रागाने त्याच्याकडे पाहत बोलली, टशंतर आत्ता सुरू झालंय. तू बघच नाही तुझा पर्दा फाश केला ना तुझ्या फॅमिलीसमोर तर नाव लावणार नाही. युविका सबनीस, ती बोलली आणि पाय आपटत रागाने तिथून निघून गेली. आता पुढे. मिस चष्मिस, तो मोठ्यानेच बोलला. तशी ती दारातच थांबली आणि एकदा त्याच्याकडे वळून रागाने पाहू लागली. तसा तो मात्र एक स्माईल देत त्या बेडवर आरामात बसून बोलला, तुमचं नवीन नाव मिस चष्मिस. तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत, सो नाव चेंज तर करावं लागेल ना तुम्हाला. म्हणून म्हटलं मीच आपला मदत करतो तुम्हाला नवीन नाव शोधून द्यायला. सो कसं वाटलं तुमचं नवीन नाव? तो कुत्सित हसत बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे खाऊ की गिळू ह्या नजरेने पाहू लागली आणि दरवाजा आपटतच तिथून बाहेर निघून गेली. त्याने मात्र तसंच स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि आरामात झोपला तो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लिव्हिंग रूममध्ये सगळेजण होते. तोच अक्षयने त्याचा मोबाईल घेतला आणि तो हॉस्पिटलला जाण्यास निघाला. इतक्यात आकांक्षांनी त्याला आवाज दिला, अक्षय, अरे उद्या एंगेजमेंट आहे, तर निदान आज तरी सुट्टी घ्यायची होतीस. युविका आलीये घरी तर तिच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायचास ना. बिचारी बोर होत नसेल का घरी? आकांक्षा बोलल्या. हो आई, मी समजू शकतो, पण मी एक डॉक्टर आहे आणि मला पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मला पण वाटते युविकासोबत वेळ घालवावा असं, पण काय करू, माझं प्रोफेशनच असं आहे की मला जावंच लागतं. एनिवेज मी लवकर यायचा प्रयत्न करेनाच आणि उद्या तर सुट्टीच घेतली आहे. ओके, तो बोलला आणि निघून गेला. त्यावर आकांक्षा पण काहीच बोलू शकल्या नाहीत त्याला. पण इथे युविका मात्र मनातच विचार करत होती. तिला वाटत होतं की अक्षयने तिच्यासोबत वेळ घालवावा, तिला कुठेतरी बाहेर घेऊन जावं, थोड्याफार प्रेमाच्या गोष्टी कराव्या तिच्याशी. पण इथे असं काहीच घडत नव्हतं. आज ती इथे येऊन 4 दिवस झाले होते, पण ह्या 4 दिवसात कितीचा वेळ त्याने माझ्यासोबत घालवला होता. इतके दिवस फक्त घरातच आहे मी. ती समोरच्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये चमचा चालवत विचार करत होती. इतक्यात तिला समोर आदी येताना दिसला. तसं तिने तोंड वाकडं केलं. जो नेहमी डोळ्यांसमोर हवा आहे तो तर कधी वेळच देत नाही मला, आणि ज्याला एक क्षणही सहन करू शकत नाही मी, त्याचं थोबाड मात्र नेहमी बघावं लागतं. ती आदीकडे पाहून मनातल्या मनातच बोलली, हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. आदी हसून बोलला आणि बरोबर युविका बसली होती तिच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसला. त्याने एक नजर तिच्यावर टाकली. त्याला ती रागात दिसत होती, कारण ती आता प्लेटमध्ये चमचा जोरजोरात आपटून नाश्ता करत होती. काय झालं बाळा? तिला तसं करताना पाहून आकांक्षा बोलल्या. तशी लगेच युविका भानावर आली. तिला राग इतका आला होता की ती विसरूनच गेली होती की ती इनामदारांच्या घरात आहे. काही नाही आतू, माझं झालंय, मी आलेच, ती कशीबशी बोलली आणि तिथून उठून निघून गेली. आधीला मात्र कळलं की त्याला बघूनच ती राग करत होती, इस्पेशली कालच्या इन्सिडन्स नंतर तर जास्तच. पण त्याला घंटा फरक पडत नव्हता. तो चुपचाप त्याचा नाश्ता करू लागला. दुपारच्या वेळेत सगळ्यांची जेवणे आटोपली होती. युविकाची आई आणि बहीण दोघी आज संध्याकाळपर्यंत येणार होत्या. युविका तिच्या रूममध्ये होती. तोच अक्षता तिच्या जवळ आली. हे हाय अक्षू, काय मग, आर यू एक्सायटेड? युविकाने तिला विचारलं. येस, आय एम सो मच एक्सायटेड, ती हसून बोलली. तशी युविका पण हसली. दोघीही गप्पा मारत होत्या. पण थोड्या वेळानेच अक्षताचा फोन वाजला. अनय कॉलिंग येत होतं. स्क्रीनवर त्याचं नाव पाहूनच अक्षताच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिने पटकन त्याचा कॉल रिसीव्ह केला आणि युविकाला हातानेच आलेच म्हणून ती बाल्कनीमध्ये गेली. ती आता फोनवर अनयशी बोलत होती. बराच वेळ झाला फोन चालू होता तिचा. बोलताना ती हसत होती, लाजत होती. युविका तिलाच पाहत होती. तिला तसं पाहून तिला स्वतःबद्दल मात्र वाईट वाटत होतं.
ती तिचा फोन पाहत होती. तिचं आणि अक्षयचं असं काहीच कन्व्हर्सेशन नव्हतं होत, की कधी असे मेसेजमधून पण ते बोलत नव्हते असे. म्हणून तिला वाईट वाटत होतं. थोड्या वेळाने अक्षताचं बोलून झालं आणि ती आत आली. हे सॉरी युवी, हे बघ, हे असंच होतं. अनयचा फोन आला ना की मग कळतच नाही किती वेळ बोललो, अक्षता बोलली. अगं इट्स ओके, त्यात सॉरी काय, यू एन्जॉय, युवी पण हसून बोलली. मग अक्षता तिला बाय करून निघून गेली. संध्याकाळी युविकाची आई सुमनताई आणि बहीण मिहिका दोघी इनामदारांच्या घरी आल्या. सुमन चल ये, आराम कर, दगदग झाली असेल तुमची, आकांक्षा बोलल्या आणि सुमनताईंना घेऊन आत गेल्या. मिहिका मात्र युविकासोबत युविकाच्या बेडरूममध्ये गेली. ताई काय ग, अक्षयदादा कुठे आहे, मिहूने विचारलं. अक्षय हॉस्पिटलमध्ये आहे, युवी बोलली. मग कधी येणार आहे, मिहूने पुन्हा विचारलं. अगं नाही माहीत मला कधी येणार आहे तो, तुला काय फक्त त्याचंच पडलंय का, मी नाही आहे का इथे, मला पण विचार जरा मी कशी आहे, युविका आता वैतागत बोलली. तशी मिहू थोडी घाबरली. अगं चिल ताई, ओके ओके, नाही विचारणार त्याचं, पण तू इतकी का चिडतेस, तुमचं भांडण झालंय का दोघांचं, मिहूने विचारलं. भांडण व्हायला तो आधी घरात तर हवा ना, युविका चिडतच बोलली. म्हणजे, मिहूने न समजून विचारलं. म्हणजे हेच की त्याला त्याच्या कामापुढे माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो, युविका बोलली. कोण म्हणालं की वेळ नसतो मला तुझ्यासाठी, बघ आलोय मी आता, बोल तुला किती वेळ हवाय, समोरच्या दरवाज्यातून अक्षय बोलत आत येत होता. तशी युविका त्याला पाहतच राहिली. मिहूने मात्र पुढे जाऊन त्याला मिठी मारली. हाय दादा, कसा आहेस, मिहू बोलली. मी मस्त, तू कशी आहेस, अक्षयने विचारलं. मी पण छान, मिहू बोलली. एक्झाम झाली ना, त्याने विचारलं. हो दादा, म्हणून तर यायला मिळालं ना अक्षुताईच्या एंगेजमेंटसाठी, मिहू बोलली. गुड. मिहू ऐक ना, आत्ताच आलात ना तुम्ही, तू फ्रेश हो आणि आराम कर थोडा वेळ, मी तुझ्या ताईला थोडं फिरवून आणतो बाहेर, अक्षय बोलला. तशी युविका मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे मी स्वप्न तर नाही ना बघत, हा खरंच मला फिरायला घेऊन जात आहे का, ती मनातच बोलली. आता अशीच बघत बसणार आहेस का मला, चल निघूया आपण, ती त्याच्याकडे एकटक बघतच होती म्हणून तो बोलला. मी आलेच पर्स घेऊन, ती बोलली आणि मग पर्स घेऊन बाहेर आली. मग मिहिकाला बाय करून ते दोघेही बाहेर निघाले. हे अक्षय, कुठे निघालात तुम्ही दोघं, आजीने विचारलं. आजी जरा बाहेर जाऊन येतो, 1 तासाने येऊ, अक्षय बोलला. पण आजी पुढे काही बोलणार इतक्यात तिथेच बसलेल्या आकांक्षा बोलल्या. आई जाऊ दे त्यांना, येतील ते लगेचच, जा तुम्ही दोघं, आकांक्षा बोलल्या. कारण त्यांना पण वाटत होतं की त्या दोघांनी टाईम स्पेंड करावा एकमेकांसोबत. ओके आई, चल येतो आम्ही, अक्षय बोलला आणि युविकाला घेऊन बाहेर पडला. पण इतक्यात दरवाजातून आदी आला. तो जस्ट ऑफिसमधून आला होता. हे अक्षय, आज लवकर आलास का, आदीने विचारलं. हो, अरे आज लवकर आलो, तर म्हटलं युविकाला फिरवून आणतो थोडं बाहेर, अक्षय बोलला. हो हो, फिरव फिरव, एन्जॉय हां, आदी तिरक्या नजरेने युविकाकडे बघत बोलला. पण युविका मात्र चिडून त्याला इग्नोर करून अक्षयसोबत निघून गेली. संध्याकाळी उशिराच युविका आणि अक्षय घरी आले. युविकाने पाहिलं, लिव्हिंग रूमच्या मधोमध आदित्य बसला होता आणि त्याच्या भोवती अक्षता, मयुरी आणि मिहिका बसल्या होत्या आणि आदी काहीतरी सिरियस टॉपिकवर त्यांना गाईड करत होता. पण तिथे मिहिकाला पाहून युविकाचा मात्र संताप झाला. तिला तिच्या बहिणीने त्याच्या आसपास पण फिरकू नये असंच वाटत होतं. मिहिका, युविकाचा मोठ्याने आवाज आला. तसे सगळे तिच्याकडे पाहू लागले. हा ताई, मिहिका बोलली. पण आपल्याकडे सगळे असे बघत आहेत हे पाहून युविकाने आलेला संताप गिळला आणि तिला सॉफ्ट शब्दात सांगितलं. मिहू जरा ये माझ्यासोबत. तशी मिहिका उठली आणि तिच्यासोबत जाऊ लागली. आधी मात्र युविकाकडे पाहून त्याने त्याचे दोन्ही पाय ताणून दिले आणि तो रिलॅक्स होत सोफ्याला मागे टेकून रेलून बसला.
त्याला कळलं की मिहिका त्याच्या जवळ बसली होती म्हणून युविका चिडली होती. त्याला तर अजूनच बरं वाटत होतं. इथे युविका मिहिकाला बोलली, मिहू काय करत होतीस तिथे? काय म्हणजे? मिहिका बोलली. तिला काही कळेना ती कशाबद्दल बोलत आहे. अगं म्हणजे त्या मुलासोबत तिथे का बसली होतीस? युविकाला आता आदित्यचं नाव पण घ्यायचं नव्हतं. इतका राग येत होता तिला त्याचा. कोणत्या मुलासोबत? ओके ओके, आदीबद्दल बोलतेस का तू? मिहिकाने विचारलं. आदी? तुझा काय कॉलेज फ्रेंड आहे का तो, की बॉयफ्रेंड आहे? त्याचं नाव आदित्य आहे. हे आदी आदी काय लावलंय? युविका जरा जास्तच संतापली. बॉयफ्रेंड? ताई काहीही काय बोलतेस? पण हो, आवडलं असतं मला त्याला बॉयफ्रेंड बनवायला. कसला हँडसम आहे तो. मी तर पहिल्यांदा भेटले त्याला. किती हॉट दिसतो यार. एकदम हॉलिवूड हिरोसारखा. लंडनला होता ना इतकी वर्ष. मिहिका बोलली. मिहू, जास्त आगाऊपणा करू नकोस हा. त्या मुलापासून लांब राहायचं, ओके? युविका बोलली. अगं काय कधीपासून तो मुलगा लावलाय? त्याचं नाव आदी आहे ना, आणि तो अक्षयदादाचा भाऊ आहे. मग? आणि तो आम्हाला उद्याच्या डान्सबद्दल सांगत होता. मी आणि मयुरी त्याच्या डान्स पार्टनर आहोत. मिहिका आता थोडंसं वैतागत बोलली. पण इथे युविका मात्र तिचं ऐकून संतापली. ह्या मुलाने मिहिकाला पण नाही सोडलं. ती मनातच त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागली. मिहू, तू त्याच्यासोबत डान्स नाही करायचा आहे, ओके? युविका बोलली. पण का? मिहिकाने विचारलं. आता युविका तिला काय सांगणार होती? मिहू, ते मी तुला नाही सांगू शकत. पण तू त्याच्यासोबत डान्स नाही करायचा म्हणजे नाही करायचा, कळलं? युविका चिडून बोलली. पण मिहिका मात्र ऐकायला तयार नव्हती. मी त्याच्यासोबत डान्स का नाही करायचा ह्याचं कारण जोपर्यंत तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मी नाही ऐकणार तुझं. मला करायचं आहे डान्स. तुला माहीत आहे ना मला डान्स करायला किती आवडतो. मी करणार म्हणजे करणार डान्स. मिहिका पण हट्टाला पेटली होती. इतक्यात युविकाची आई सुमनताई आत आल्या. तुम्हा दोघींचं काय चाललंय? एवढा का आवाज वाढवून बोलत आहात एकमेकींशी? सुमनताई बोलल्या. आई, ताई बघ ना, मला आधीसोबत डान्स नाही करू देत आहे. सांग ना तिला काहीतरी. मिहिका रडवेल्या स्वरात बोलली. युवी, काय चाललंय? तू का नाही सांगत आहेस? करू दे ना तिला डान्स, सुमनताई बोलल्या. तसं युविकाने डोळे गच्च मिटले. करा तुम्हाला जे हवं आहे ते, युविका चिडूनच बोलली आणि रागानेच तिच्या रूममध्ये निघून गेली. मिहिकाने तिच्या आईकडे एकदा पाहिलं तर सुमनताईने डोळ्यांनीच तिला शांत राहण्यास सांगितलं. इथे युविका रागातच इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. एक तर ती आज इतक्या दिवसांनी अक्षयसोबत बाहेर फिरायला गेली होती. किती खुश होती ती जाताना. पण तिकडे पण तिचा हिरमोडच झाला होता. कारण अक्षय तिच्यासोबत तर होता, पण त्याला सतत हॉस्पिटलमधून फोन येत होते आणि तो काही ना काही डिस्कसच करत होता. शेवटी दोघांना एकमेकांसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी मिळालेले 1-2 तास पण असेच निघून गेले होते. म्हणून ती आतल्या आत संतापली होती. आणि दुसरं म्हणजे इथे ह्या आधीने तिच्या मनाची शांती भंग केली होती. आता तर तो चक्क तिच्या बहिणीसोबत फ्लर्ट करायचा प्रयत्न करत होता. आणि मिहिकालाही समजावून काहीच फायदा झाला नव्हता. म्हणून डोक्याची दही झाली होती तिच्या. मग ती तशीच रूममध्ये बसून राहिली. रात्री डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले होते. अक्षय आणि युविका आजूबाजूलाच बसले होते. तोच आजी बोलल्या. अक्षय आणि युविका, तुम्ही दोघं कोणता डान्स करणार आहात? त्यावर युविकाने अक्षयकडे पाहिलं. कारण त्यांचं तर काहीच ठरलं नव्हतं. अक्षय इतका बिझी असतो की हिला साधा वेळ पण देत नव्हता तो. मग डान्स तर दूरचीच गोष्ट झाली ना. ती मनातच विचार करत होती. नाही आजी, म्हणजे आमची काहीच तयारी नाही आहे त्याच्यासाठी. आम्ही नाही करणार आहोत डान्स, अक्षय बोलला. पण युविका मात्र मनातूनच नाराज झाली. कारण तिला अक्षयने एका शब्दाने पण विचारलं नव्हतं त्याबद्दल आणि स्वतः सांगून टाकलं. तिला काय वाटते हे तर तो बघतच नव्हता. त्याला नाही माहीत का की तिला डान्सची आवड आहे ते? भरतनाट्यम केलं होतं तिने.
तिला पण आवडलं असतं अक्षताच्या एंगेजमेंटमध्ये डान्स करायला, पण काहीच बोलली नाही ती, कारण अक्षय तर आधीच निर्णय सांगून मोकळा झाला होता. बाकी कोणाच्या नाही, पण सुमनताईंच्या लक्षात आलं की युविकाचा चेहरा पडला होता. शेवटी त्यांची मुलगी होती ती, आणि तिच्या मनातलं कळत होतं त्यांना. आता सगळ्यांचे डिनर झाले होते. अक्षताच्या हातावर छान मेहंदी काढली होती. तिची मेहंदी पण खूप छान रंगली होती. तिने ब्लूटूथ लावले होते आणि ती अनयशी फोनवर बोलत होती. युविका पण तिच्या बाजूलाच बसली होती, पण अक्षता अनयशी फोनवर बोलत असल्यामुळे ती एकटीच बोर झाली होती. ती तिच्या मोबाईलवर टाइमपास करत बसली होती. इथे समोर लॉनमध्ये आदित्य, मयुरी आणि मिहिका डान्सची प्रॅक्टिस करताना तिला दिसले. आदित्य त्या दोघींना स्टेप शिकवत होता, त्यांच्या गाण्याच्या. युविका लांबूनच त्यांना बघत होती, पण तिने पाहिलं की आदी मिहिकाच्या कमरेवर हात ठेवून होता आणि तिला स्टेप्स दाखवत होता. पण इथे युविकाचं मात्र रक्त खवळलं, त्याचा तसा तिच्या कमरेवर हात पाहून. ती तडक उठली आणि लॉनमध्ये आली. गाणं चालू होतं. आदी मध्ये आणि मयुरी मिहिका त्याच्या आजूबाजूला. तिघेही गुंग होते डान्स स्टेप करण्यात. इतक्यात युविका आली आणि बोलली, मिहू चल. तशी मिहिका पुन्हा वैतागली. ताई, आमची अजून प्रॅक्टिस बाकी आहे, तू जा झोप, मी नंतर येईन, मिहिका बोलली. आता आदी पण वैतागला होता. मिस युविका, तुम्हाला पण डान्स करायचा आहे का, त्याने मुद्दाम तिला विचारलं. पण ती मात्र रागाने त्याच्याकडे पाहू लागली. ती त्याला काही बोलली नाही, कारण मिहिका आणि मयुरी पण तिथेच होत्या. मिहिका, तुझ्या ताईला पण डान्स करायचा असेल तर तिला पण सांग आपल्यामध्ये जॉईन व्हायला, आदी किंचित स्माईल करत युविकाकडे बघत बोलला. डान्स माय फूट, युविका बोलली आणि तिथून ताडताड पावले टाकत निघून गेली. आदीला मात्र मनाला समाधान मिळत होतं तिला असं रागात पाहून. मिहिका, तुझी ताई काय जन्मापासून अशीच आहे का गं, अख्खा दिवस नुसती चिडत असते, आदी मिहिकाला बोलला. नाही, ती खूप सॉफ्ट हार्टेड आहे, पण स्वभावाने थोडी तापट आहे, म्हणून चिडते छोट्या छोट्या गोष्टीने, मिहिका बोलली. आदीने त्यावर मान हलवली, पण त्याच्या मनात मात्र काहीतरी शिजत होतं. ऑफकोर्स युविकासाठीच. आता सगळे झोपायला आपापल्या बेडरूममध्ये गेले होते. युविका पण तिच्या बेडरूममध्ये होती, पण तिने पाहिलं तर बाजूची टेबलवरची पाण्याची बॉटल रिकामी होती. पण मी तर बॉटल भरून ठेवली होती, मग रिकामी कशी झाली. तिने बाजूला झोपलेल्या मिहूकडे पाहिलं. म्हणजे मिहूने संपवलं असेल का पाणी, इतकं पाणी. जाऊ दे, बॉटल तर भरून घेऊन येते, ती स्वतःलाच बोलली आणि पाण्याची बॉटल घेऊन खाली किचनमध्ये आली. ती फिल्टरमधून पाण्याची बॉटल भरत होती. तोच तिला फ्रीज उघडण्याचा आवाज आला. तिने पाहिलं तर आधी फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढून पाणी पित होता. तिने त्याच्याकडे पाहून नाक मुरडलं, पण त्याने मात्र काहीच रिॲक्ट केलं नाही. आणि तिची जशी त्याच्यावरून नजर हटली, त्याने त्याच्या खिशातून एक खोटं झुरळ बाहेर काढलं आणि भिरकावलं युविकाच्या अंगावर आणि तिथून धूम ठोकत पळाला. पण इथे युविकाला मात्र ते झुरळ पाहून किळस आली. ती जोरातच ओरडली, ई झुरळ, आणि अंग झटकत तिथून पळत बाहेर आली. पण जशी ती बाहेर आली कोणाला तरी धडकली, पण तिने त्याला घट्ट मिठी मारली. ई झुरळ आहे तिकडे, प्लीज काढा ते, मला खूप भीती वाटते, ती बोलली. पण तिने ज्याला मिठी मारली होती तो तर आदी होता, आणि ती अशी मिठीत आली म्हणून त्याचं तोंड किळसवाणं झालेलं. तो कसंनुसं तोंड करत, हे यू, आधी बाजूला हो, त्याने जोरातच तिला स्वतःपासून दूर केलं. पण त्याचा आवाज जेव्हा ऐकला तेव्हा तिला कळलं की तिने आदीला मिठी मारली होती. तिचं तोंड आता बघण्यासारखं झालेलं. त्याने मात्र खाली पडलेलं ते खोटं झुरळ उचललं आणि तिच्या चेहऱ्यासमोर धरलं आणि चेहऱ्यावर विजयी हास्य आणून तिला चिडवलं. तशी ती मात्र रागाने धुसफुसत होती. मिस चष्मीस, आय नो आय एम डॅम हँडसम, पण तुमचं आता लग्न ठरलंय, ते पण माझ्याच भावाशी. मग तुम्हाला हे असं शोभतं का मला मिठी मारणं, तो थोडासा भोळा चेहरा करत तिला बोलला. तिचा राग मात्र आता 7व्या आसमानावर गेला होता. तिला कळत होतं हे सगळं त्याने मुद्दाम केलं होतं. हे यू, माइंड युअर डर्टी टंग,
आय एम नॉट कॅरेक्टरलेस लाईक यू, ओके? आणि तू हे सगळं मुद्दाम केलं ना मला त्रास देण्यासाठी? तुला हे खूप महागात पडेल. चल हो बाजूला. ती त्याला ढकलत तिथून रस्ता करत सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली. मिस चष्मीस, माझ्याशी पंगा तू घेतलास आधी, तर त्याची किंमत पण तुलाच मोजावी लागेल. तू माझं काहीच बिघडवू शकणार नाही. गुड नाईट वहिनी, तो स्वतःलाच बोलला आणि झोपायला निघून गेला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.